नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. गुगल फॉर्म मी शेअर केला होता तुम्हाला. त्याच्या बेसिसवरती तुम्ही जो काय डेटा दिलेला आहात की तुमचा स्कोर किती आहे, तर त्याच्यावरून एक अंदाजित कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय. कट ऑफ सांगायच्या आधी काही डिस्क्लेमर आहेत. हा जो कट ऑफचं मी प्रेडिक्शन करतोय, ओके, तर त्यासाठी तुम्ही जो गुगल फॉर्म भरला होता, साधारणपणे एक 919 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. त्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत. आता हे तुम्ही भरलेले मार्क्स आणि एक कंपॅरिझनसाठी मागचे रिझल्ट, मग रिझल्ट कुठले कुठले भेटलेले आहेत. ॲग्री प्रिलिमचा 21चा आणि 22चा कट ऑफ असेल. त्यानंतर मागच्या वर्षी राज्यसभेचा झालेला 2023चा कट ऑफ असेल. त्यानंतर FSO 2023, तर याचा पण कट ऑफ विचारात घेतलेला आहे. आता FSOचा का घेतलेला आहे, तर FSO ही पहिली टेक्निकल एक्झाम होती ज्याच्यामध्ये ॲग्रिकॉसनी मेजॉरिटी फॉर्म भरला होता, जी राज्यसेवाने ही FSO एकत्रित झालेला आहे. सो त्याचा एक अंदाज आपल्याला कंपॅरिझनसाठी उपयोग पडेल म्हणून तो घेतलेला आहे. आता सरतेशेवटी हा फक्त अंदाज आहे. रिअल कट ऑफ जो आहे तो याच्यापेक्षा खूप जास्त त्यामध्ये बदल असू शकतात, ओके, आणि ते दोन्ही साईडली असू शकतात, ओके. त्यामुळं हा कट ऑफ जो आहे तो चुकू पण शकतो. आता जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे, तर मी हे गृहीत धरतोय की ते ॲक्युरेट आहे. आता काही लोकांनी असंही केलं असेल की वाढवून मार्क सांगितले असतील, ओके. बऱ्याचदा होतं बघा की कट ऑफ पेक्षा जेवढा कट ऑफ लागणार आहे त्यापेक्षा नंतर म्हणायचं की माझे सेकंड की मध्ये 2-3 मार्क कमी झाले वगैरे टाईपमध्ये. सो काही लोकांनी भरतानाच माहिती चुकीची भरली असेल, वाढवून मार्क सांगितले असेल, तर कट ऑफ चुकू शकतो. दुसरं, काही रेअर केसमध्ये असं होऊ शकतं, प्रमाण कमी आहे की सीसॅटलाच एखादा विद्यार्थी क्वालिफाय नाही होणार, म्हणजे 1/3 मार्क त्याला नाही पडणार. तर अशा केसमध्ये साहजिकच त्याला पेपर 1ला किती मार्क्स असले तरी तो का पेपर चेक होणार नाही आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की फायनल की ज्यावेळी येईल त्यावेळी काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये बदल होतील. मग काहींचे समजा मार्क 1-2 वाढतील, काहींचे मार्क कमी होतील. सो हे इंडिव्हिज्युअली बदलेल, ह्याच्यामध्ये काही जनरलाइज ट्रेंड नसेल. प्रत्येकानं काही प्रश्नांची उत्तर वेगवेगळी लिहिलेली असतील, त्यामुळे बदललेल्या आन्सरमध्ये काहींचे वाढू पण शकतात, कमी पण होऊ शकतात. तर एवढं डायनॅमिक आपण याच्यामध्ये साहजिकच आत्ता प्रिडिक्शन करताना काहीच आपण त्याबद्दल अंदाज बांधू शकत नाही. आणि लास्ट जो पॉइंट असेल तो काही प्रश्न रद्द वगैरे, आता ही शक्यता कमी वाढते, पण फायनल कट ऑफ मध्ये मात्र काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच चेंज होतील. सो आपण आता जो कट ऑफ आपण अंदाजित कट ऑफ काढतोय, तर तो तुम्ही दिलेल्या डेटांवरती आणि पहिली की जी आलेली आहे त्याच्यावरतीच काढतोय, ओके. सो मे बी याच्यामध्ये सेकंड की नुसार बदल होऊ शकतात. सो तुम्हाला एक जस्ट रेफरन्स म्हणून याचा उपयोग करायचा आहे. हा काय फायनल नाही आहे. रिअल कट ऑफ याच्यापेक्षा वेगळा असू शकतो. आणि यावेळी मात्र काय झालेलं आहे की आता 21-22ला जरी आपण बऱ्यापैकी कट ऑफ प्रिडिक्शन केलं असलं, तर आता सिच्युएशन अशी आहे की आधी ॲग्रीचे जर तुम्ही बघितलं तर ॲग्रीच्या आधी जी 2018 किंवा 21च्या आधीची जी 18ला एक्झाम झाली होती किंवा त्याच्या आधीची, तर ॲग्रीची प्री सेपरेट व्हायची, मेन सेपरेट व्हायची. त्यामुळे ॲग्री प्री देणारे हे कोर ॲग्री MPSCचे स्टुडंट होते. राज्यसेवा देणारे इकडे यायचे नाहीत, ओके. आपण नंतर 21-22ला बघा प्रिलिम जी आहे ती सगळी टेक्निकलची प्रिलिम्स एकत्र केली गेली. फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, फूड सेफ्टी, सिव्हिल इंजिनिअरिंग, तर यांचे एकत्र केले गेले. त्याचा आपल्याकडे डेटा आहे. तर त्यावेळी कट ऑफ थोडा वाढला, कारण तो सिलेबस राज्यसेवा पूर्वीशी थोडा मिळता जुळता केला किंवा कंबाईनशी मिळता जुळता केला. फक्त त्यामध्ये मराठी इंग्रजी ॲडिशनल होतं आणि हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स नव्हतं, बरोबर. पण त्यामुळे थोडा कट ऑफ वाढला, पण स्टील आपल्याकडे ॲग्री MPSC करणारीच त्यावेळी गँग मेजरली होती. राज्यसेवा करणारे खूप काही स्टुडंट नव्हते, ओके. आता मात्र काय झालं, आता राज्यसेवा पूर्वलाच आपलं एक्झाम जोडलं गेल्यामुळे आता जे ॲग्रिकॉस आधीपासून फक्त MPSC राज्यसेवाच करते, ओके, अशा विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरताना काही नुसतं टिक मार्कच करायचं होतं, तर त्यांनी साहजिकच ॲग्रीचा पण फॉर्म भरला. आता याच्यामुळे कट ऑफ खूप जास्त वाढणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की राज्यसेवा करणारे ॲग्रिकॉस सगळेच काय आपल्या अकॅडमीशी कनेक्टेड नाही आहेत. त्यामुळं
गुगल फॉर्म मध्ये त्यांचा डेटा आलेला नसणार आहे. खूप सारे असे विद्यार्थी असतील की जे आपल्या सर्कलच्या बाहेर असतील, त्यामुळे त्यांचा साहजिकच गुगल फॉर्म मध्ये डेटा नसल्यामुळं तर हा पण एक व्हॅरिएशनचा मुद्दा आहे. त्यामुळे पण हा कट ऑफ जो आहे तो मागं पुढं होऊ शकतो. ओके, तर हा सगळा रेफरन्स लक्षात ठेवून त्या कट ऑफ कडे बघा. मी फक्त तुम्हाला एक दिशा मिळावी, गाईड मिळावं, एक काहीतरी तुम्हाला लॉजिकल पॉइंट मिळावा, रेफरन्स मिळावा म्हणून मी कट ऑफ देतोय. ओके, सो तुम्ही ह्या सगळ्या डेटावरती स्वतःच एक अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. कट ऑफ सांगितल्यानंतर त्याच्यानंतर जे मी 3 मुद्द्यांवरती बोललेलो आहे. एक तर तुम्ही सेफ असाल तर आता काय केलं पाहिजे, तुमची 50-50 असेल त्या कट ऑफच्या रेंजमध्येच कुठेतरी आधीमध्ये येत असाल तर काय केलं पाहिजे, आणि कमी असेल तर काय केलं पाहिजे. ओके, तो सगळ्या बाबीवरती आपण बोलतोय. सो मी सांगितलं की 2 मुद्दे आहेत. ह्या वेळेचा कट ऑफ प्रेडिक्ट करणं का अवघड आहे याच्या संदर्भात. एक तर राज्यसेवा पूर्व बरोबर आपली एक्झाम झालेली आहे, त्यामुळे राज्यसेवा करणारे कोर जे ॲग्रिकॉस आहेत त्यांचा डेटा आपल्याकडे नाही. आणि दुसरी गोष्ट की यावेळी सर्वसाधारण जागा ज्या आहेत त्या खूप कमी आहेत कम्पेअर टू ओबीसी वगैरे. आतापर्यंत तुम्ही कुठलीही कॅटेगरी घेतला, ईडब्ल्यूएस घ्या, ओबीसी घ्या, याच्यापेक्षा जनरलला जागा खूप जास्त असायच्या. ओके, तर त्या पद्धतीनं कट ऑफचे प्रिडिक्शन असायचे किंवा आपल्याला 21चा बघा, 22चा बघा, एफएसओ बघा, कुठली एक्झाम घ्या तर सर्वसाधारणला जागा जास्त आहेत, त्यानंतर ओबीसी वगैरे जागा आहेत. इथं मात्र सर्वसाधारणला जागा कमी आहेत आणि ओबीसीला जागा जास्त आहेत. त्यामुळं असं ॲग्रीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत हिस्टॉरिकली कधी जागा नव्हत्या किंवा आपल्याला नोंद अलीकडच्या 8-10 वर्षामध्ये तर नाही आहेत. तर त्यामुळे आपल्याला असं मागचा काही रेकॉर्ड नाही आहे की असं झाल्यानंतर असं होऊ शकतं कट ऑफच्या बाबतीमध्ये. तर हे 2 मुद्दे आहेत. त्यामुळं कट ऑफ प्रिडिक्ट करणं खूप कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळं आतापर्यंत मी बघा कट ऑफच्या मागं पुढं मी 3 मार्क प्लस मायनस करायचो. आता कदाचित आपल्याला 4 करावं लागेल, एवढं व्हॅरिएशन असेल. तुम्ही म्हणाल की सर प्लस मायनस 4 केला तर 8ची रेंज आली तर एवढं मग कसलं प्रिडिक्शन. तर आता सिच्युएशनच तशी आहे. ओके, त्यामुळे एक रेफरन्स म्हणून याच्याकडे बघा. ठीक आहे, तर आता कट ऑफ बघायच्या आधी आता मी कट ऑफ जो आहे तो ओपन जनरल आणि ओपन फिमेल तर यांचा आधी प्रेडिक्ट केलेला आहे आणि त्या कम्पॅरिझनमध्ये मग बाकीच्यांचं प्रेडिक्ट केलेलं आहे. आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत तर त्यामध्ये एक समान ट्रेंड दिसतो. जसं की आता एनटीसी, एनटीडी आहे, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि आता एसईबीसी आलेलं आहे. तर याच्यामध्ये आणि ओपनच्या कट ऑफमध्ये प्रिलिमच्या बाबतीत म्हणतोय मी की डिफरन्स नसतो. ओके, पण आता यावेळी जसं मी तुम्हाला सांगितलं की यावेळी पहिल्यांदा असं झालेलं आहे की ओपन जनरलच्या जागा आहेत त्या ओबीसी पेक्षा कमी आहेत. ओके, आणि ओपन मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळेच कॉम्पिट करू शकतात. तर इथं मला वाटतं की ओबीसीला वगैरे एखाद दुसऱ्या मार्काचा कट ऑफ म्हणजे ओपन जनरल पेक्षा 1-2 मार्कांनी थोडा कमी ओबीसीचा वगैरे कट ऑफ लागू शकतो किंवा ईडब्ल्यूएस, एसईबीसी. आता अशी सिच्युएशन कधी झालेली नाही आहे ॲग्रीच्या तरी आतापर्यंतच्या परीक्षामध्ये. त्यामुळे आपल्याला असं हिस्टॉरिकल काही हे नाही आहे की इथं असं झालं होतं. हे मी माझ्या अंदाजाने सांगतो की 1-2 मार्काने ओबीसी वगैरे यांचा कट ऑफ कमी लागू शकतो. ओके, दुसरं आहे डीटीए, एनटीबी वगैरे. तर जनरली सेम लागतात, बऱ्याचदा जागा कमी वगैरे असल्या तर सेम लागतात. सेम तसं एनटीसी आणि एनटीडीच्या बाबतीमध्ये पण आहे. जागा कमी असतील तर सेम लागतात, बऱ्यापैकी जागा असतील तर 1 ते 3 मार्काचा डिफरन्स असतो. ओके, तर त्यानंतर मात्र एससी कॅटेगरीमध्ये बघितला तर बऱ्यापैकी एक ट्रेंड आहे की मिनिमम 5 मार्काचा डिफरन्स आतापर्यंत होता ॲग्रीच्या आणि एफएसओ वगैरे बघितलं किंवा इव्हन राज्यसेवा बघितल्या तरी. तर 5 ते 9 मार्काचा डिफरन्स राहतो, म्हणजे डिपेंड की जागा किती आहेत दरवर्षी वगैरे. मी तुम्हाला कॅटेगरी वाईज आतापर्यंत एफएसओ, ॲग्रीच्या 2022च्या जागा तर यांचे आणि आता 24च्या जागा याचे कम्पॅरेटिव्हली पण मी एक चार्ट बनवलेला आहे. तुम्हाला हे तिथं कम्पॅरिझनला उपयोगी पडेल. ओके, त्यानंतर एसटीच्या बाबतीत आणखीन कट ऑफ कमी असतो, म्हणजे एक मिनिमम 10 ते 13 पासून ते डायरेक्ट 18 मार्कापर्यंत डिफरन्स आहे. ओके, सो याच्यावरून एक जनरली मी तुम्हाला सांगितलं की एफएसओच्या जागा किती होत्या, त्याचा कट ऑफ किती होता. त्यानंतर ॲग्री 2022च्या जागा किती होता, त्याचा कट ऑफ किती होता, आणि आता त्या कम्पॅरिझन मध्ये ॲग्रीच्या 24च्या जागा किती आहे. तर हे थोडं तुलनात्मक तक्ता आहे. आता मी हे कशासाठी सांगतोय, आता आपण डिरेक्टली राज्यसेवेशी तरी पहिल्यांदाच आपली पूर्व परीक्षा होते, सो कम्पॅरेटिव्हला काही नाही आहे. पण मग आपण कम्पॅरिझन कसं करू शकतो, राज्यसेवा पूर्व
ची परीक्षा 2023 ची आणि त्याच वर्षी झालेली FSO ची पूर्व परीक्षा, म्हणजे एकच पेपर झाला होता. तर इथं मग दोन्हीच्या याच्यामध्ये डिफरन्स जो होता ओपन जनरलच्या मध्ये 15 मार्काचा होता. म्हणजे 108 कट ऑफ राज्यसभेचा लागला होता आणि 93 कट ऑफ हा FSO चा लागला होता. तर मला पर्सनली वाटतं की आता FSO मध्ये बघा कुठले कुठले स्टुडंट्स आहेत, ऍग्रीचे आहेत, त्यानंतर डॉक्टर्स आहेत, त्यानंतर सायन्स केमिस्ट्री बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत. तर इथं कम्पॅरेटिव्हली थोडं कॉम्पिटिशन जास्त आहे. डॉक्टर आणि सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत, त्या कम्पॅरिझन मध्ये ऍग्रीला फक्त ऍग्रीचेच आहेत. सो इथं आपण एवढं एक्सपेक्ट धरू शकतो की राज्यसेवेचा जो काही कट ऑफ लागणार आहे, आता सध्या तरी थोडं सदाशिव पेठेत वगैरे तुम्ही चर्चा केली तर 110 प्लस मायनस सांगता येते. तर त्या कम्पॅरिझन मध्ये बघितलं तर मिनिमम 15 मार्कांनी तर कमी लागला पाहिजे. ओके, म्हणजे ह्या लॉजिकनं FSOच्या बघितलं तरी. ओके, आणि तो जास्तीत जास्त मग 20 मार्काचा पण असू शकतो. तर हे एक लॉजिक लक्षात घ्या. तर त्यासाठी मी FSOचा हे केलेलं आहे, कारण आपण डायरेक्ट राज्यसेवा पूर्वचं कम्पॅरिझन करण्यापेक्षा आपण FSO ची कम्पॅरिझन केलं, कारण FSO मध्ये डॉक्टरी केमिस्ट्री जरी सायन्सचे असतील तरी मेजरली ऍग्रिकल्चर होते, लक्षात घ्या. आता जर ऍक्च्युली कट ऑफ बद्दल सांगायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी जो काही डेटा दिलेला आहे, मार्क्स भरलेला आहेत ते खरे आहेत, कुणी वाढवून सांगितलेलं नाही असं गृहीत धरलं तर माझा अंदाज बघा कट ऑफ किती लागेल. आता जनरलच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं, जनरलच्या बाबतीमध्ये FSO ला 53 जागा होत्या, त्यावेळी 93 कट ऑफ लागला. ऍग्रीला 41 जागा होत्या, पण त्यावेळची प्रिलिम्स वेगळी होती. ओके, त्यामुळे कम्पॅरिझन नाही, फक्त एक रेफरन्स पॉईंट म्हणून 97.5 लागला होता. आता आपल्याला जागा 36 आहेत, कम्पेअर टू FSO जागा कमी आहेत, पण अगेन इथं मग सायन्स आणि डॉक्टर स्टुडंट्स होते ते आता आपल्याकडे नाही आहेत. ओके, तर 36 जागांसाठी जवळजवळ 15x15 केलं, मेन्सला 540 विद्यार्थ्यांना घ्यावे लागतील. तर त्या हिशोबाने जर बघितलं, मला पर्सनली तुम्ही दिलेला ज्या डेटा आहे आणि आणखीन बराचसा डेटा पण आपल्याकडे आलेला नसेल, हे सगळं गृहीत धरून मला पर्सनली असं वाटतं की ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो कुठेतरी 93.5 ह्याच्या आसपास लागेल. मग आता आपण मागच्या वेळी कट ऑफच्या वेळी बघा +-3 केलं होतं, इथं थोडं सेफर साईडला मी 3.5 करतोय. मग रेंज म्हणायची झाली तर याच्यानुसार एक 90 ते 97, 90 to 97 ह्याच्या दरम्यान कुठेतरी हा कट ऑफ लागू शकतो. आता ओपन फिमेलच्या बाबतीमध्ये बघितलं तर किती 17 जागा आहेत, 255 च्या दरम्यान आसपास सीट घेतील, एक्झॅक्टली नाही पण 15% हिशोबाने म्हणतोय, कदाचित 14 घेतील, 16 घेतील. एका मार्क्सला भरपूर लोक असतील, शेवटचा जो कट ऑफची लाईन असतील त्यावेळी, म्हणजे जसं आता 90ला आपल्याकडे आलेल्या गुगल फॉर्म मध्ये जवळजवळ 90 मार्क्स असणारे 15-16 तरी आहेत. ओके, तर तशा पद्धतीने मग ते हा मल्टिप्लायर आहे तो कमी जास्त होऊ शकतो. तर इथं मग जनरल आणि फिमेल मध्ये एक 2 ते 3 मार्काचा डिफरन्स असतो. तर त्या हिशोबाने जर मार्क्स मध्ये म्हटलं तर बघा 90.5 च्या आसपास कुठेतरी हा कट ऑफ लागेल, ±3.5 करा त्यामध्ये पण. तर त्या हिशोबाने आपण इकडे लिहितो मी थोडं स्पेस साठी, त्या हिशोबाने आपण कुठे 87 to 94 ह्या रेंज मध्ये येतो जनरल फिमेल साठी. ओके, आता ओबीसी ला बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आतापर्यंत ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ सेमच लागतो, पण आता तुम्ही जर बघितलं असेल जागांमधला डिफरन्स, आता याच्यामध्ये जर बघा की FSO मध्ये 22 जागा होत्या, इथं 53 होत्या, जवळजवळ निम्म्या जागा आहेत ओपन जनरलच्या कम्पॅरिझन मध्ये. इथं 41 होत्या, त्यावेळी 26 होत्या, त्यावेळी पण कट ऑफ सेम लागला. इथं मात्र बरोबर उलट आहे, इथं 36 आहे आणि इथं 56 आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की पर्सनली थोडा 1-2 मार्काचा ऍडव्हान्टेज घ्यायला हरकत नाही. तर तिथं 91.5 ± नेहमीप्रमाणे हे 3.5 करा. ओके, म्हणजे ती रेंज तशी पकडली तर ओबीसी जनरलला आपण धरू शकतो की 88 to 95. ओके, या रेंज मध्ये कट ऑफ लागू शकतो. आता पुन्हा ओबीसी फिमेल आहे, तिथे एक 2-3 मार्काचा ऍडव्हान्टेज घ्या, इथेही तुम्ही बघू शकताय. आता FSOच्या बाबतीमध्ये डिफरन्स नव्हता, ऍग्रीला मात्र एकच मिनिट, ऍग्रीला मात्र इथं आहे डिफरन्स आहे. ओबीसी जनरल 93 आहे, इथं 87 आहे. तसं इथं बघा 97 आहे, इथं 93, म्हणजे 4 मार्काचा डिफरन्स आहे. आपण अगदी 3 मार्काचा जरी डिफरन्स ठेवला ओबीसी फिमेलला
तर माझा अंदाज आहे की कुठेतरी तो 88.5 च्या आसपास लागेल, अगेन प्लस मायनस 3.5, म्हणजे ही रेंज येते 85 टू 92. लक्षात येत आहे? तर हा माझा अंदाज आहे. अगेन हा मी अगदी सुरुवातीपासून सांगतोय, तुम्हाला चुकू शकतो कारण ह्याला n नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत. जसं पावसाचं आपण अंदाज करतो तर काही वेळा बरोबर येतात, काही वेळा चुकीचं येतात, कारण क्लायमेट हे डायनॅमिक आहे, त्याला खूप सारे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, तर तशा पद्धतीने इथं आपल्या ह्या परीक्षेच्या बाबतीत पण आहे की एक एक्झाम झाली, याचा कट ऑफ आला की पुढच्या वेळी आपल्याला एक रेफरन्स पॉईंट मिळून जातो की एकत्र झाल्यापासून अशा अशा पद्धतीने कट ऑफ लागतोय. आता तरी आपण हे गेस वर्कच करतोय. ओके, तर आता बाकीच्या कॅटेगरी बद्दल मी जास्त हे नाही केलं, फक्त हा चार्ट तेवढ्यासाठीच बनवला की तुम्हाला कंपॅरिझन करता येईल. आता ईडब्ल्यूएस जनरलला इथं 12 जागा होत्या, सेम कट ऑफ लागला होता. इथं बघा 16 जागा आहेत, तर कट ऑफ सेम लागलेला आहे. इथं आता या जागा 5 न कमी झालेल्या आहेत आणि इथं 2 न वाढलेल्या आहेत. सो एखाद्या मार्काचा ऍडव्हान्टेज मिळाला तर मिळेल, अदरवाईज सेमच राहील. तशाच केसमध्ये एसईबीसीचं पण होईल, एखादा मार्क कमी असेल किंवा सेमच असेल. डिफरन्स मी मगाशी सांगितलं तसं एससी ला आणि एसटी ला जास्त असतो, आणि तो अक्रॉस सगळ्या एक्झामला आपल्याला एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या कुठली एक्झाम घेतला तर हा डिफरन्स बऱ्यापैकी मेंटेन आहे ओपन जनरल आणि याच्यामध्ये. जसं सांगितलं की तुम्हाला मिनिमम 5चा तरी मार्जिन असतो, एसटीला तुम्हाला 10-12 पासून 18 पर्यंतचा मार्जिन असतो. आता एससी मेल फिमेल किंवा एसटी मेल फिमेलचं हे करताना इथं लॉजिक बघा, जर फिमेलला जागा बऱ्यापैकी असतील, इथं 6 आहे 4 आहे, तर कट ऑफ त्यांच्या मेल काउंटरपार्ट पेक्षा कमी लागलेला आहे. ओके, पण इथं जर तुम्ही बघितलं, मग अशी मी तुम्हाला सांगितलं एससी मेलला 13 जागा आहेत, फिमेलला 2च जागा होत्या, त्यामुळे कट ऑफ जवळजवळ सेमच आहे. आणि एसटीचं इथं बघा, इथं 8 जागा आहेत, म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत, तर डायरेक्ट 10चा ह्याच्यात 15 डिफरन्स आहे. तर त्या कम्पॅरिझन मध्ये इथं 10 जागांच्या अगेन्स्ट 4 जागा म्हणजे फिमेलला चांगल्याच आहेत, किंवा इथं एसटीला 9 जागांच्या अगेन्स्ट 4 जागा म्हणजे ह्या चांगल्याच आहेत. त्यामुळे एससी मेल किंवा एसटी मेल यांचा जेवढा कट ऑफ लागेल त्यामध्ये पुन्हा एक 3-4 मार्काचा किंवा 5-6 मार्काचा डिफरन्स राहू शकतो. ओके, त्या पद्धतीनं थोडं अनालिसिस करा. अशाच पद्धतीनं एनटीसी किंवा हे जागा आहेत, तुम्ही ह्या तिन्ही परीक्षांचे वॅकन्सी आणि कट ऑफ थोडे समोर मांडले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अगदीच जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं जागा कमी असतील, 1-2 जागा असेल तर जवळजवळ सेमच कट ऑफ लागणार आहे. मेन्सला तुम्हाला खूप जास्त ऍडव्हान्टेज भेटतो. म्हणजे आता एससी ला इथं समजा 5 मार्काचा डिफरन्स प्रिलिम्सला आहे, तर तिकडे 40-50 मार्काचा 30 मार्काचा पण डिफरन्स असू शकतो, किंवा ओबीसी मध्ये पण तुम्हाला तिकडे ऍडव्हान्टेज मिळेल. प्रिलिमला हा ऍडव्हान्टेज कमी मिळतो. ठीक आहे, तर हे एक साधारण लॉजिक आहे तुम्ही दिलेल्या मार्क्स वरती. आहे की आता जो काय मी प्रिडिक्शन करतोय, अंदाज करतोय, तर आता तो चुकूही शकतो, पण समजा आता त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही खूप जास्त लीड मध्ये आहात, तर देर इज मोर चान्सेस की तुम्ही इझिली क्वालिफाय होणार आहात. तर अशा केसमध्ये माझं सजेशन हेच राहील की तुम्ही अभ्यासाला जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढं तुम्हाला पुढे ऍडव्हान्टेज राहील रिव्हिजनला, रायटिंग प्रॅक्टिसला. ओके, त्यामुळे आता सेफ लीडच्या बाबतीत काय जास्त बोलण्यासारखं नाही. आपण 50-50% मध्ये जे आहेत, म्हणजे त्या रेंज मध्येच आहेत, तर अशा स्टुडंट मध्ये किंवा त्या रेंजच्या लोअर ह्याला आहेत, किंवा मी जसं आता 89 सांगितलं, समजा एखाद्याचं 88-87 असेल, म्हणजे लोअर रेंजला तो जवळ असेल, तर अशा केसमध्ये 50-50% असू शकतं. तर अशा केसमध्ये प्रत्येकाला, आता मी 2 दिवस खूप विद्यार्थ्यांशी बोललोय फोनवरती किंवा पर्सनली भेटलोय, तर प्रत्येकाचं थोडं बॅकग्राऊंड आणि काय काय अभ्यास केलाय वगैरे हे जाणून घेतल्यानंतर एक 2-3 केसेस माझ्या समोर आल्या, एक 2-3 प्रकार म्हणू आपण. तर एक प्रकार असा असू शकतो की तुम्ही जस्टच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, समजा तुम्ही 22ला किंवा 23ला पास आउट झालेला आहे आणि तुम्ही 50-50 मध्ये आलाय, म्हणजे अगदी काटावर आहात किंवा थोडं सेफ आहे किंवा थोडं खाली आहात ह्या केसमध्ये. ओके, म्हणजे होऊ पण शकतो, होऊ पण नाही शकत अशा केसमध्ये. तर अशा केसमध्ये मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही जस्ट पास आउट झालेला असाल तर तुमच्याकडं एज तुमच्या बाजूने आहे, तुम्ही आता जस्ट स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेला आहात आणि त्या प्रयत्नाच्या कंपॅरिझन मध्ये तुमचा चांगला स्कोर आहे. 2 महिन्यानंतर कदाचित रिझल्ट आल्यानंतर तुम्ही इन पण असू शकता, तर ही रिस्क तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा, कारण आता जस्ट पास आउट झालेला आहे तुम्ही, समजा तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाला तर याच्यापेक्षा गोल्डन अपॉर्च्युनिटी नाही, तुम्हाला वयाच्या 23व्या-24व्या वर्षी तुम्हाला पोस्ट भेटून जाईल, कारण मेन्सला कॉम्पिटिशन कमी आहे. ओके,
किंवा दुसरी केस अशी असू शकते. मी काल किंवा आज बऱ्याच लोकांशी बोलत होतो, तर बरेच आपले जुने विद्यार्थी आहेत किंवा आपले विद्यार्थी नसलेले मुलांनी पण कॉन्टॅक्ट केला, तर त्यातले बरेचसे विद्यार्थी कुठेतरी कृषी सेवक म्हणून जॉईन आहेत किंवा कुठल्या दुसऱ्या क्लेरिकल पोस्टला, ग्रुप सीच्या पोस्टला जॉईन आहेत किंवा बँकिंग रिलेटेड कुठल्या पोस्टला, इन्शुरन्स पोस्टला जॉईन आहेत. तर अशा केसमध्ये तुम्ही जर 50-50 मध्ये येत असाल, काटावर असाल, तर त्यांनाही माझं सजेशन हेच राहील की तुम्ही हा चान्स घ्या. म्हणजे यू हॅव नथिंग टू लूज, ऑलरेडी तुमच्याकडे जॉब आहे. समजा तुम्ही क्वालिफाय झाला, ओके, आपलं प्रिडिक्शन थोडं मागं पुढं झालं आणि कट ऑफ कमी लागला आणि तुम्ही सेफली इन मध्ये आला, तर अशा केसमध्ये तुम्ही जर अभ्यास केलेला नसेल, प्रिपरेशनच नसेल, तर राहिलेल्या 2-2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये अभ्यास होणारच नाही आहे, कारण सिलेबस खूप मोठा आहे. तर तेवढी 2-2.5 महिन्याची तरी रिस्क घ्या, रिझल्ट येऊपर्यंत तरी चांगला अभ्यास करा, मी होणारच आहे असं समजून. जर समजा तुम्ही तुमचा रिझल्ट आला, तर तुम्हाला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही ह्या ग्रुप सीच्या पोस्ट मधून तुम्ही डायरेक्टली ऑफिसर होऊ शकता. ओके. एक तिसरी केस अशी असू शकेल की आता सध्या तुमच्याकडे पोस्ट नाही आणि तुम्ही बऱ्याच वर्षांपासून आता अभ्यास करताय, तर अशा केसमध्ये थोडं 1-2 दिवस थांबून थोडं अनालिसिस करा की आता हा जो डेटा पॉईंट मी तुम्हाला दिलेला आहे याच्यावरती तुमचं स्वतःचं पण एक अनालिसिस येऊन दे की नाही असं आहे, हा डेटा तसा सांगतो. तुमच्याकडे ऑलरेडी कट ऑफ मागच्या सगळ्या एक्झामचे मिळू शकतात, ऍग्रीच्या मागच्या एक्झामच्या किंवा राज्यसेवेच्या पण 1-2 वर्ष मागे जाऊन तुम्ही डिफरन्स बघू शकता की काय होऊ शकतं. ओके. तर त्या पद्धतीने तुमच्या स्वतःच एक अनालिसिस वरती या आणि समजा तुम्हाला वाटत असेल की नाही मी सेफ आहे, ओके, आणखीन खाली जाऊ शकतो, तर तुम्ही अभ्यास करू शकता. समजा तुम्हालाही वाटतं की नाही मी थोडं 50-50 आहे, अशा बाबतीमध्ये तुम्ही थोडं ऍग्री बाजूला ठेवा आणि विचार करा की ऍग्री एमपीएससी नसते तर मी कुठली एक्झाम देणार होतो पुढे जाऊन. ओके. तर तुमच्या समोर एखादी एक्झाम अशी असेल, जसं आता कंबाईन आहे किंवा आणखीन काही दुसऱ्या एक्झाम कुणी देत असेल, तर या केसमध्ये तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की अरे मी थोडा अभ्यास केला किंवा फुल टाइम त्या दुसऱ्या एक्झामना दिल्या आणि तिथं माझं होऊ शकेल, मग ऍग्री मध्ये ही रिस्क घेण्यापेक्षा त्या एक्झाम मध्ये मी दिलेलं चांगलं, तर त्या पद्धतीनं प्रॅक्टिकल डिसिजन घ्या, कुठेही इमोशनली गुंतू नका. कारण आता ऑलरेडी तुम्ही काही वर्ष अभ्यास करताय, आता तुमच्या बाबतीमध्ये कुठेतरी म्हणजे ग्रुप सीचा किंवा पोस्ट असेल ना, कुठेतरी मी जॉबला लागणं ही तुमची प्रिऑरिटी आहे. जे फ्रेशर्स आहेत किंवा ऑलरेडी जे ग्रुप सीच्या पोस्टवर आहेत ते ती रिस्क घेऊ शकतात. ओके. म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन. अगेन तुम्ही याच्यावरती विचार करा आणि तुम्हाला जो योग्य वाटेल, तुमचा अनालिसिस जे सांगेल त्या पद्धतीने निर्णय घ्या. दुसरं थर्ड केस अशी असू शकते की या रेंज पेक्षा खूपच कमी मार्क आहेत, म्हणजे मी 89 सांगतोय तर समजा 80 मार्क आहेत किंवा 82 मार्क आहेत, तर अशा केसमध्ये तुम्ही फ्रेशर असाल तर पुन्हा तेच आहे की तुम्हाला वाटत असेल की कट ऑफ खाली एवढा पण येऊ शकतो, तर गो अहेड, तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला वाटत असेल की नाही एवढं खाली नाही येणार, तर मला वाटतं की तुम्ही मग फ्रेशर असाल तर प्रिलिम वरतीच काम करा. आता पुढं कंबाईन पण येणार आहे, तर कंबाईनचा पण फॉर्म भरा, त्या निमित्तानं तुमचा अभ्यास होईल. ओके. तुम्हाला जर म्हणजे हे सोडून समजा ऍग्री एमपीएससी ची मेन्सच करायचे आहे, तर एकदा तुम्ही त्याच्यावरती विचार करा. म्हणजे पुढच्या वर्षी ऍड आहे की नाही हे आपल्याला साधारणपणे जानेवारी महिन्यात आता टाइम टेबल जे आयोगानं दिलेलं आहे, तर 25च्या ऍड बद्दल आपल्याला जानेवारी महिन्यात जाहिरात येईल, त्यावेळी कळेल. समजा त्यावेळी ऍड असेल 25ला, तर आणि तुम्हाला आता ही बॅच कंटिन्यू करायचं असेल तर जानेवारी पासून पण तुम्ही करू शकता. झालेले काय तुम्ही रेकॉर्डिंग बघता येईल तुम्हाला, मग तो निर्णय तुम्ही साधारणपणे जानेवारी महिन्यात घ्या की बाबा ऍग्रीची ऍड असेल तर मग मी बाबा ऍग्रीचा अभ्यास करतो. ओके. आणि हे झालं फ्रेशरच्या बाबतीमध्ये. समजा जुने विद्यार्थी आहेत, बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करतात, तरी काही कारणांमुळे आजारी असतील किंवा त्या 2 तासामध्ये गोंधळले असतील, टाइम मॅनेजमेंट जमलं नसेल, जे काय असेल ते, त्याच्यामुळे सिली मिस्टेक्स जास्त झाल्या असतील, त्यामुळे निगेटिव्ह जास्त आला असेल, त्यामुळे स्कोर कमी आला असेल, तर अगेन मी जे मगाशी 50-50% वाल्यांना सांगितलं की दुसऱ्या कुठल्या एक्झाम समोर आहेत बघा, जिथं तुम्ही जास्त शुअर आहात की इथं मी फुल टाइम केलं की त्या एक्झामना बाबा माझे सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त आहे, तर त्या पद्धतीनं मग तुम्ही निर्णय घ्या. कारण आता पुढची जी राज्यसेवा होणार आहे ती सप्टेंबर महिन्यात होणार आहे, तो पुरेसा अवकाश आहे. त्याच्या आधी दुसऱ्या कुठल्याच एक्झाम तुम्हाला देता येतील का याचा विचार करा. ओके. सो मला वाटतं तुम्हाला एक रफ आयडिया या कट ऑफ मधून किंवा ह्या अंदाजित कट ऑफ मधून तुम्हाला मिळाली असेल. मी अगेन व्हिडिओ संपवताना हे सांगतो की हा अंदाज आहे, हा चुकू शकतो. असं नाही की स्वप्नील सरांनी केले
म्हणजे जरी मी सगळा डेटा वगैरे सगळे फॅक्टर्स याच्यामध्ये इन्क्लूड केला असेल तरी हा शेवटी अंदाज आहे. माझ्याकडे काही रिअल मार्क्स नाही आहेत किंवा सगळ्यांचेच मार्क नाहीत रिअल पेक्षा. जेवढे ॲग्रीला विद्यार्थी बसले, समजा एक 40,000 ते 60,000च्या दरम्यान तरी विद्यार्थी मिनिमम असतील. आपल्याकडे डेटा किती लोकांचा आलेला आहे? 919 लोकांचा. ओके, त्यात पण आपण हे गृहीत धरतोय की त्यांनी खरं मार्क्स धरलेले आहे. ओके, सो तो त्या पद्धतीनं आहे. सो हा चुकूही शकतो. तुम्हाला एक जस्ट एक गाईडलाईन म्हणून याच्याकडे बघा, ह्याच्यावरून स्वतःच तुम्ही अनालिसिस करा आणि मगच निर्णय घ्या. ठीक आहे. खूप सो या अनालिसिसचा तुम्हाला काही डिसिजन मेकिंगसाठी तुमच्या ओन अनालिसिससाठी फायदा होईल. इथंच थांबूया. थँक्यू.